वेगळं सांगून नक्कीच जाईल. देवगड की मालवण, जो जीता वही सिकंदर. उडवलाय चेंडू, सुरुवात तर झाली आहे. हवेमध्ये जास्त काय चेंडू दिसतील कारण हाणामारी होणार. टाळ्यांचा कडकडाट दोन्ही एंडवरून. सुरुवात तर झाली ती मात्र महाराजा तारकर्लीच्या डगआउट मधून. आनंद, प्रेरणा, समाधान सर्व काही क्रिकेटमुळे. आणि हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय दिबा पाटील स्टेडियम कामोठे, थेट नवी मुंबई वरून लाईव्ह आपण पाहताय. सुरुवात झाली आहे 4 धावेने. सुकृत जोशी, आजच्या दिवसातील अगदी सुंदर खेळ आपण सुकृत कडून पाहिला आणि वर्चस्व ठेवलंय. दोन्ही संघ अनबिटेबल, अपराजित म्हणून नोंद. आणि या सामन्यामध्ये एका संघाला पराभूत व्हावं लागेल. कोणता संघ विजयाची अचूक आखणी करणार आणि पराभवाचं पाणी कोणता संघ कोणत्या संघाला पाजणार हे नक्कीच पाहणं उत्सुकायचं असेल. तोपर्यंत एक चोटी धाव थेट हिट झाली असती तर नक्कीच कुणाल केळुसकर याला माघारी परतावं लागलं असतं. अगदी खातं न खोलता निराश अवस्थेत. पण नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती मात्र 5 अशी. सुंदर सामना. अगदी मी सांगितलं होतं अगदी जेवढा सामना स्पर्धा रंगत डीप मध्ये जाईल तेवढे रंगत पाहायला मिळेल. टॅप झालाय फटका. सुंदर गोलंदाजी आपल्याच फॉलो मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. ते मात्र गोलंदाज राकेश आतापर्यंत तरी सुंदर खेळ दाखवलाय दोन्ही संघांनी आणि म्हणूनच का अपराजित. त्यामुळे हे टायटल कोणता संघ जीवित ठेवणार आणि मिरवणार हे पाहणं नक्कीच उत्सुकायचं असेल. पंचांकडे मोठं अपील. थोडीशी बातचीत होते आहे. खरोखरच सुंदर चेंडू. काय घडलंय, काय बिघडलंय. फलंदाज बाद होतोय. माघारी परतावं लागेल. कुणाल केळुसकर थोडासा नाराज दिसतोय पण पंच आहेत नक्कीच अचूक पंचगिरीसाठी अपॉइंट केलेले 2 पंच अतुल शिरवडकर, कल्पेश साळगावकर. पहिलं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू असेल तोपर्यंत नक्कीच कुणाल केळुसकर माघारी येतोय. नवीन फलंदाज विक्रांत सारंग दाखल होतोय कुणालची जागा घेण्यासाठी. अनेक दिग्गज खेळाडू यामध्ये आपल्याला दिसत आहेत. सुंदर खेळ साकारण्याचा प्रयत्न. आता मात्र विक्रांत दाखल झालाय मैदानामध्ये. सुकृत याला साथ द्यावी लागेल. जबाबदारीची जागा. 1 डाऊन पोझिशन म्हटल्यानंतर सर विराट कोहली यांची आठवण होते आणि त्या पद्धतीचा खेळ साकारावा लागेल कारण महत्वपूर्ण सामना सेमीफायनल म्हटल्यानंतर फायनलचे दरवाजे कोणता संघ ठोठावतोय ते बघूया. आणि बघूया फायनलचं तिकीट कोणता संघ फाडणार, कोणता संघ गुलाल उडवणार. दोन्ही संघ तरबेज. अनेक वेळा एकमेकांसमोर स्पर्धा विक्रम असलेले हे 2 संघ दाखल आहेत थेट अंतिम फेरीसाठी. थोडीशी पाहणी करतोय. क्षेत्ररक्षणाची खरोखरच कौतुक करावं लागेल. पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू उडवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती अजून एक गडी बाद करताना आल्या पावली माघारी पाठवले ते मात्र विक्रांत याला. आणि झालेली निवड, मिळालेली संधी, दिलेला चान्स अगदी यशस्वी ठरवताना दिसतोय तो गोलंदाज राकेश आपल्याला दिसतोय. सुंदर झेल आपल्याला प्रज्वल कडून पाहायला मिळाला. याला साथ म्हणतात. याला संघ. सांघिक खेळ कसा असावा हे मागेच मी सांगितलं की मळई संघ अगदी सुंदर खेळ दाखवताना आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. तो मात्र तेजस याला. मागच्या सामन्यातील खेळी थोडीशी आठवावी लागेल. तेजस सादिये इनटू द अटॅक. धावसंख्या झाली ती मात्र 5 वरती स्थिर झालेली धावसंख्या. सलामीवीर सुकृत अजूनही मैदानात ठाण मांडून आहे. मागच्या सामन्यातील वादळी खेळी संपुष्टात आली होती. आता मात्र ती खेळी कुठेतरी अपेक्षित असेल ती मात्र महाराजा तारकर्ली संघाला. गरजेच्या वेळी पंढरीचा पांडुरंग म्हणून उभं राहायला पाहिजे. गेम चालवावा लागेल.
आतापर्यंत सगळं काही सुंदर झालंय दोन्ही संघांसाठी, पण इथे मात्र एक आठवण येते 2023 ला याच स्पर्धेदरम्यान हे दोन संघ सेमीफायनल साठी दाखल झाले होते आणि शेवटच्या चेंडूवरती अनिल कोयंडे नामक फलंदाजाने षटकार मारला होता. म्हणजे किती सामना रंगला होता. तो मोठा फटका आलाय का, उडवलाय का, भिरकावलाय का, पण जेल मात्र होतोय. तेजस सादिये बॅक टू पॅव्हलियन आलेल्या पहिल्या चेंडूवरती प्रशांत भाबल यश प्राप्त करतोय आणि माघारी पाठवतोय. तो मात्र सुकृत याला सुकृत बाद होतोय, माफ करा. सुंदर फटका सजवण्याचा प्रयत्न, अगदी गगनाला चुंबन देणारा फटका, पण याला झेलामध्ये रूपांतर करताना सुंदर झेल घेतला गेलाय. तो मात्र सागर जुवाटकर अप्रतिम झेल. बराच वेळ आकाशामध्ये चेंडू अगदी स्वैर चेंडू फिरत होता आणि थेट विसावला गेला तो सागरच्या हातामध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज मिस्टर बंड्या मोंडकर दाखल झालाय. अपेक्षा आहे वादळी खेळीची, कॅरवेन स्टाईल फलंदाजी आहे. अपेक्षित खेळ करावा लागेल, कुठेतरी समाधानकारक धावसंख्या उभारावी लागेल आणि ही संधी आहे. संधी प्रत्येक वेळी येत नाही, पण मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आपल्या प्रयत्नांमध्ये अवलंबून असतं आणि नक्कीच बंड्यादा आपला दम दाखवेल. मनगटामध्ये ताकदीचा वापर, मनातील वादळ या मैदानावरती निर्माण करावं लागेल. तोपर्यंत कौतुक करावं लागेल. तो मात्र प्रशांत बाबल पप्पू नक्कीच अनुभव कामाला लावतोय आणि फसवलंय तो मात्र सलामीर सुकृत याला. दोन दिग्गज एकमेकांसमोर. अगदी 2023 ची पुन्हा एकदा आठवण होईल का? तोच रोमहर्षक, चित्तथरारक, हृदयाची धडधड वाढवणारा सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल का? बंड्या ऑन स्ट्राइक, ब्लॉक केलेला चेंडू, अलॉंग द कार्पेट फटका, एक्स्ट्रा रिजन मध्ये मारलेला फटका. एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 6 अशी धावसंख्या. बऱ्याच वेळानंतर बघा किती वेळेनंतर एक धाव, म्हणजे धावांसाठी झगडावं लागतंय. हाच तो संघ क्वार्टर फायनल मध्ये धुवाधार फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीला कुठेतरी रोख लावलाय. तो मात्र जय बजरंग बली संघ. बजरंग बली नक्कीच आज साथ देईल का? हो 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 हो, काय गोलंदाजी पहा या गोलंदाजाकडून. वारंवार सांगेन, अनुभव हा अनुभव आहे आणि खूप काही जीवनातील मोठा गुरु म्हणजे अनुभव. खूप काही शिकवून जातो आणि त्याचाच फायदा. पुन्हा एकदा हो देखना फटका. वन बाउन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न. प्रतीक कोयंडे पाऊ चेंडूवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव ऍड होते. धावसंख्या झाली ती मात्र 7 अशी. कमी धावसंख्येचा सामना अनेक वेळा चुरशीचा झालाय आणि त्यामधीलच एक सामना आणि त्याची नोंद होईल का? कोणी जिंकू दे, कोणी हरू देत, गामित समाज जिंकलाय आणि तो जिंकणार. सुंदर खेळ दाखवा अपेक्षित असेल. हो 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 हो, प्रशांत ऑन झालाय. यस्त्या उद्ध्वस्त, बंड्या दादाचं स्वप्न उद्ध्वस्त करणारा, थोडासा नक्कीच पिचे हा ढकलणारा हा खेळ महाराजा तारकर्ली बॅकफुट वरती नक्कीच फेकला गेलाय. आता मात्र जबाबदारीच्या जागा आणि जबाबदारीचा खेळ करावा लागेल. तो मात्र तेजसच्या साथीला नवीन फलंदाज येस मिस्टर विक्की रोगे, मागच्या सामन्यातील हिरो, ज्याने ताबडतोड फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीचं अष्टपैलू प्रदर्शन दाखवलेला हाच तो खेळाडू. आता मात्र हा दबाव आहे आणि दबावातून निखरला जाईल का? नक्कीच आगीच्या या रखरखत्या तापमानामधून नक्कीच निखरावं लागेल. एक हिरा आहे. धावसंख्या झाली ती मात्र 7 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा आजच्या दिवसातील सामना रंगतदार रोमहर्षक स्थितीमध्ये. गडी बाद झाले ते 4 गडी बाद 7. खरंच खूप कठीण काळातून जातोय तो महाराजा तारकर्ली संघ.
सुंदर फटका, एक धाव तर ओ हो हो देखणं देखणं क्षेत्ररक्षण. आणि हा खेळ आहे आणि ही स्फूर्ती मिळते, सर्व काही सुंदर होताना जी एनर्जी मिळते, जो प्रतिसाद मिळतो, त्यामधून खूप काही शिकायला मिळतं. आणि सांघिक खेळ हा गरजेचा असतो. गोलंदाजाला साथ हवी असते ती क्षेत्ररक्षणाची आणि त्याचीच अगदी भरभरून साथ दिली जाते ती क्षेत्ररक्षकाकडून. अनिल कोयंडे, ब्राईटनेस वाढवायचा आहे. कॅमेरामॅन आपल्याला वारंवार सूचना केली जाते, लक्ष ठेवायचं आहे कारण सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली आहे. आणि मैदानी पंचांना विनंती असेल, वेळ काढायला देऊ नका कारण उशीर झाल्यास कोणत्या तरी एका संघाला दगा फटकावणार नाही, कारण दोन्ही संघ आपले आहेत, स्पर्धा आपली आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने खेळ करा. जो सुंदर खेळ दाखवणार तो यशस्वी नक्कीच होईल, पण चुकीच्या गोष्टीचा फायदा घेऊ नका. गोलंदाजी एंड वरती अनिरुद्ध पेडणेकर, धावसंख्या झाली ती 8 अशी. विक्रांत रोगे, 30 विस्फोटक खेळी आणि त्या खेळीची अपेक्षा असेल, बघूया काय करेल. नॉन स्ट्राइक एंडला तेवढ्याच ताकदीचा खांद्याला खांदा लावून जबाबदारीचा खेळ करावा लागेल तो मात्र या जोडीला. सुंदर चेंडू, पेडणेकर नामक गोलंदाज, कमाल पे धमाल. काय चाललंय, जे घडतंय ते कोणासाठी चांगलं घडतंय, अर्थातच जय बजरंग मळई संघ. सुंदर झेल, स्लोअर पद्धतीच्या चेंडूवरती फसलेला विक्की माघारी येतोय. निराश कामगिरी, अपेक्षांचं ओझ आणि या ओझ्याखाली नक्कीच दबला गेलाय का महाराजा तारकर्ली संघ, की उसळी घेईल अनपेक्षित फिनिक्स भरारी घ्यावी लागेल, कारण नॉन स्ट्राइक एंडला अजूनही अपेक्षा पूर्तता करणारा फलंदाज तेजस साधे आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज दाखल होतोय. इंद्रजित तांडेल, चला तांडेल, आपल्या बोटीला व्यवस्थित सुखरूप आपल्या तडीपार न्यायचं आहे. थोडीशी आपली नाव वादळामध्ये भरकटली आहे, नावाला साथ द्यावी लागेल, दाद द्यावी लागेल, कर्तव्य पार पाडावं लागेल. देखणा फटका, ओ हो हो, हा समाधान आनंद, टाळ्यांसाठी चेअर आणि गिअर बदलणारा फटका. धावा नेऊ ठेवल्यात त्या तब्बल आता मात्र 12 वरती. सुंदर फटका आणि हा जबाबदारीचा खेळ करावा लागेल, कारण क्षमता आहे आपल्या संघामध्ये. फिनिक्स भरारी अगदी जमिनीपासून आत्ता या क्षणापासून आपण उंच भरारी घेऊ शकता, हे मनातील ध्येय आणि निश्चित करावं लागेल. पुन्हा एकदा पेडणेकर, गोलंदाजी एंड वरती, स्लोअर पद्धतीचा चेंडू, मिली हेलिकॉप्टर जिकडच्या तिकडे उडालाय का प्रयत्न, ओ हो हो. या झेलची आठवण काय होते आहे ते 1983 चा वर्ल्ड कप आणि कपिल देव सर यांचा झेल, असाच काहीसा झेल, अगदी मागे धावत येणारा हा झेल, आणि या झेलची आठवण होते. प्रशांत भाबल, हा झेल खूप महत्वपूर्ण झेल असेल. 6वा गडी बाद होताना अगदी पडझड म्हणावी लागेल. बजरंग कुबल, चला बजरंग बली की जय. आजचा दिवस तुमचा आहे, दाखवायचा आहे, संधी मिळाली आहे. अगदी आजच्या दिवशी पहिल्यांदा आपण बजा दादाला पाहतोय. बजरंग कुबल, हा बजरंग, हा हनुमान, हा बाहुबली आपल्या संघाला तडीपार नेईल का. नॉन स्ट्राइक एंडचा तेजस आपल्याला पाहायला मिळतोय, काहीतरी वेगळं सांगतोय. तोपर्यंत खरंच गोलंदाज कौतुक करावं लागेल. काय थोडस सूर्यास्त झाल्यानंतर खेळपट्टीमध्ये बदल झालाय का, वातावरण थंड पडायला सुरुवात झाली आहे आणि याच काय होणार, थोडासा परिणाम दिसतोय का, हे अनेक असे प्रश्न, उत्तर एकच. हा येणारा खेळ, काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अचूक टप्पा, वेग आणि संघावरती जो दबाव आहे त्या दबावाचा नक्कीच फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय तो जय बजरंग मळई संघाकडून. बजा वाजव बेंड बाजा असंच म्हणत असतील ते मात्र तारकर्ली संघाकडून थोडस शपल होऊन स्टेप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू, 55 दाद मागितली जाते, निर्धाव चेंडू मध्ये गणना होते.
कौतुक, प्रेरणा, समाधान म्हणजेच गोलंदाजी आणि ती पाहायला मिळते ती मात्र मळई संघाकडून. धावसंख्या झाली ती मात्र किती 12 अशी धावसंख्या. आता 13. खरोखरच सामना अटीतटीचा होणार कारण महाराजा तारकर्ली आणि जय बजरंग मळई शेवटच्या क्षणापर्यंत झुंज. हो 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 देखना फटका, फटका तर उंच उडालाय आणि शेवटी फसलाय. गडी बाद माघारी परततोय 7वा गडी, 7वा हादरा. अगदी धक्क्यावर धक्के सुरुंग लावले गेले, जळीस्थळी सुरुंग. जिकडे पाय ठेवाल तिकडे स्फोट होतोय ना दिसतोय. झालेला स्फोट यशस्वी होतोय तो मात्र जय बजरंग मळई संघाच्या बाजूने. सुंदर गोलंदाजी, किती कौतुक करावं कारण मनात इच्छा, मनोबल घट्ट केलं की हा एक सामना जिंकायचा आणि त्याच उद्देशाने उतरलेला मळई संघ दाखवतोय दमखम. न्यू बॅटर, नवीन फलंदाज, अर्थातच स्वतः कर्णधार हर्षवर्धन रोगे दादा नक्कीच जबाबदारीने खेळ. आणि या खेळाडूला सांगायची गरजच नसेल असे अनेक सामने ज्याने पाहिलेत, ज्याने हाताळलेत आणि अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती. तोच मैदानामध्ये दाखल हर्षवर्धन रोगे. स्ट्राईकला तेजस सादिये. राहिलेली इच्छा, आकांक्षा, अपेक्षांची पूर्तता करणारा तेजस. गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. प्रज्वल, हो 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 आउट ऑफ द पार्क. हा तेजस सादिये दमखम दाखवतोय आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 19 वरती. उत्तुंग फटका आणि अशाच फटक्यांची आता मात्र करूया मरो, डू ऑर डाय. जे होईल ते होईल. खेळ दाखवायचा आहे, बॅटने उत्तर द्यायचं आहे. क्षमता आहे, अनेक खेळ साकारल्यास, अनेक खेळ तुझ्या सर्वोत्तम खेळ आणि त्यामधील एक खेळ तुला साकारायचे आहे. तो खेळ उंचवावा लागेल. पुन्हा एकदा देखना फटका, उडवलाय आणि सरते शेवटी फटका फसलाय. खरोखरच गोलंदाजाचं कौतुक म्हणावं लागेल. प्रज्वल एक इच्छा दाखवली होती, अपेक्षा मिळाल्या होत्या, कुठेतरी समाधानकारक तेजसच्या बॅटमधून धावा निघतील. प्रयत्नही सुंदर होते पण सुंदर झेल, सुंदर गोलंदाजी, सगळं काही सुंदर होतंय ते मात्र जय बजरंग मळई संघाकडून. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मिस्टर विनीत दाखल झालाय. 95 जर्सी क्रमांक. आठवा गडी तेजस सादियाच्या रूपामध्ये माघारी परतताना दिसतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 19 अशी. खरंच स्थिरच म्हणावी लागेल कारण वाटलं नव्हतं तेवढी पडझड, तेवढा संघ बॅकफुटवर फेकला गेलाय आणि ते कौतुक असेल ते मात्र जय बजरंग मळई संघाच्या गोलंदाजांकडून. आणि उडालेला प्रत्येक झेल टिपलाय हे विशेष आहे. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नक्कीच अनेक वेळा पाहिले आपण मळई संघाकडून. विनीत, प्रज्वल, स्लो पद्धतीचा चेंडू. येस, स्विंग अँड मिस. वेळ नाहीये आपल्याला, डगआउट मधूनच सेट होऊन जावं लागेल आणि धरतो चेंडू उडवावा लागेल. आता फक्त चेंडू फुटबॉल एवढा बघायचा आहे आणि तो उडवायचा आहे तो मात्र प्रेक्षक गॅलरीमध्ये. प्रयत्न तर झालाय, येईल का झेल? सुंदर झेल. 9वा गडी, 9वा हादरा. हादऱ्यावर हादरे, धक्क्यावर धक्के, विस्फोटक गोलंदाजी, उत्तर नसलेली गोलंदाजी, निशब्द करणारी गोलंदाजी ती जय बजरंग मळई संघाकडून. फलंदाजाचं नाव बोचवायचं आहे विश्वनाथ खराडे. शेवटची जोडी मैदानात. राहिलेले चेंडू 2 या षटकामधील. शेवटचे 2 चेंडू, शेवटची जोडी मैदानात. काय गोलंदाजी, काय खेळ आपण पाहिलाय.
अगदी फिनिक्स भरारीच म्हणावी लागेल ती मळई संघाकडून. ब्लॉक 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 करणारा चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव निशब्द करणारा, उत्तर नसलेला हा चेंडू. प्रज्वल खरंच प्रत्येक गोलंदाजाने जी किमया साधली आहे ही नक्कीच प्रेरणादायी असेल. चेंडू ट्रॅव्हल झालाय येस फास्ट आउटफील्ड, शेवट का होईना गोल झालाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी सीमापार, खूपच फाईन. षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली ती मात्र 23 आणि अर्थातच काय सामना आलाय, 24 चेंडू आणि 24 धावा. येस, काय गेम रंगलाय, सामना रंगलाय का. छोट्या धावसंख्येचा पाठलाग नक्कीच रंगतदार स्थितीत मध्ये जातो आणि तीच अपेक्षा असेल आलेले प्रेक्षक वर्ग, आमच्या सोबत लाईव्ह जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाला हा सामना चुरशीचा व्हावा आणि तसाच होईल ही अपेक्षा असेल. कारण महाराजा तारकर्ली संघ म्हटल्यानंतर तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी, त्यामुळे या सामन्यामध्ये मजा येणार. 24 चेंडू 24 धावा. चला फास्ट या, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे ते महाराजा तारकर्ली संघाने, तर जय बजरंग मळई संघाने आपली फलंदाजीची जोडगोळी त्वरित मैदानात पाठवायची आहे. कल्पेश तुमच्याकडे नवीन चेंडू आहे का. ओके ओके, चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि त्यामधील शेवटची इनिंग म्हणजे राहिलेले 24 चेंडू आणि बघा 24 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. सुंदर खेळ, सर्वांचे मनभरून कौतुक आणि सर्वांचे आभार. महाराजा तारकर्ली संघ मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. पुन्हा एकदा बघा, कॅमेरामॅनला विनंती असेल हे क्षण टिपले जावेत, कारण ही शिस्त आहे. शिस्त ही सांगून होत नाही, ती अगदी अनुभवावी लागते, रक्तात असावी लागते, मार्गदर्शन लागते त्यासाठी आणि त्याच्या मागे खूप मोठा अभ्यास असतो आणि तीच शिस्त आपण तारकर्ली संघाकडून पाहतोय. मालवण संघाचं आणि मालवण तालुक्याचं नेतृत्व करणारा हा संघ, कौतुक असेल ते मात्र जय बजरंग मळई संघाकडून फिनिक्स भरारी आपण पाहिली. अगदी 23 धावांवरती तारकर्ली संघाला रोखला आणि नक्कीच मोठी दावेदारी, अगदी छाती ठोकली गेली आहे. दरवाजे ठोकटावले जात आहेत दोन्ही संघाकडून, पण कोणत्या संघासाठी फायनलचं तिकीट फाडलं जाईल, कोणता संघ फायनलचा दरवाजा खोलला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पंचांच्या भूमिकेत शेवटच्या सामन्यासाठी अतुलदादा शिरवडकर आणि कल्पेश साळगावकर ही जोडगोळी मैदानात अगदी देवाच्या भूमिकेत आपल्याला दिसते. चला वेळ काढू नका, महाराजा तारकर्ली संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण, पहिलं षटक पॉवरप्लेचं षटक, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला दिसतील. सलामीची जोडी राकेश आणि विठोबा. विठोबा म्हटल्यानंतर मागच्या सामन्यातील ताबडतोड फलंदाजी आपण पाहिली, षटकार चौकार आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणजे विठोबा. पंढरीचा पांडुरंग अगदी मळई संघामध्ये आहे. जय बजरंग ची साथ, पांडुरंग आपला उभा राहिलाय आपल्या भक्तांसाठी आणि तोच विठोबा दाखल झालाय नॉन स्ट्राईक एंडला. सामना सुरू होतोय. येस, गोलंदाजी एंड वरती मिस्टर विकी रोगे. पहिला चेंडू सुंदर, ओ हो हो हो, या गोलंदाजीची अपेक्षा असेल आणि अपेक्षांची अनेक वेळा पूर्तताही केलाय. अनेक स्पर्धा विक्रम, अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीर किताब प्राप्त गोलंदाज. आज मात्र गरजेचे आहे विकी एक अविस्मरणीय खेळायची. ही स्पर्धा अगदी आयुष्यभर संस्मरणीय ठेवायची असेल, हे मैदान लक्षात ठेवायचं असेल तर कामगिरी नक्कीच उंचवावी लागेल. यष्टी मागे पहिला झेल, दुसऱ्या चेंडूवरती पहिला गडी बाद होताना दिसतोय. गडी बाद झालाय तो मात्र राकेश. न्यू बॅटर, नवीन फलंदाज ट्रॅव्हल होईल मैदानात, तोपर्यंत कौतुक आनंद तो दिसतोय. मात्र महाराजा तारकर्ली, मी म्हटलं होतं 24 धावा म्हणजे सामना रोमहर्षक होणार, कारण महाराजा तारकर्ली आणि जय बजरंग मळई संघ शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोघांनी ठरवलंय, गडावरती चढले आहेत, परतीचे दोर कापले गेले आहेत, लढायचं आहे, लढून मारावं लागेल, इतिहास घडवावा लागेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज सागर, तोपर्यंत विक्रांत रोगे
गुणी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाईल. आपला खेळ आणि आपण. सागर दाखल झालाय. तोपर्यंत विजयी 24 धावांचा कंपल्सरी चेसिंगचा हा सामना आपण पाहतोय. कॅमेरामॅन ब्राईटनेस वाढवायचा आहे. समोरील कॅमेरामॅन. सुंदर 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 फटका. झेल ऑन सेफ. बंड्या दादा अगदी मगाशीच दगड मध्ये कौतुक होत होतं. कल्पेश सांगत होता बंड्या दादा म्हटल्यानंतर उडालेला झेल नक्कीच जाळ्यात पडणार, कारण बंड्याचं जाळे एवढं मोठं आहे की नक्कीच चेंडू आरामात विसवला जातो. मोठा मासा सहज गाळाला लावणारा हा बंड्या दादा. आणि तेच शब्द आता मात्र खरे ठरताना दिसत आहेत. दुसरा गडी बाद. विजयाच्या दिशेने टाकलेलं दुसरं पाऊल ठरेल का की पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घ्यावी लागेल ती मात्र जय बजरंग मळई संघाला. दोन्ही संघांना पुनश्च एकदा प्रत्येक चेंडू मागे शुभेच्छा दिल्या जातील. खेळ उंचावावा लागेल. जिंकणार कोण तर गाभीत समाज. आपले सर्व खेळाडू आहेत. सुंदर खेळ दाखवत आहे. कौतुक असेल, आम्हाला अभिमान असेल की आपले खेळाडू एवढा सुंदर खेळ दाखवत आहेत. अनिल कोयडे समयोचित फलंदाजी करावी लागेल, ही जबाबदारीची जागा आहे. धाव संख्या 0 आणि गडी बाद किती झाले? 2. ही गोलंदाजी कोणाची? महाराजा तारकर्ली. विजयी 24 धावांचं लक्ष्य. मिस्टर विक्की रोगे असेच नाव होत नाही, त्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते ती मात्र विक्रांत कडून. पुन्हा एकदा पंचांकडून गाड घेताना अनिल कोयंडे. आणि नक्कीच नोंद येते 2023 चा विजेता. षटकाराने जो सामना संपवला होता तोच अनिल, तीच किमिया, तोच खेळ करावा लागेल. हो 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 खरोखरच वेगाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. बघा काय एनर्जी लावली आहे ती मात्र महाराजा तारकर्ली संघाने. प्रत्येक ब्ल्यू जर्सी मध्ये असलेला खेळाडू काय ऍक्टिव्ह पाहायला मिळतोय. सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. जेवढे प्रेक्षक आहेत जे गेले ते फसले आहेत एवढं मात्र नक्की, कारण हा लाईव्ह आखो देखा हाल. पाहण्याची मजा आहे ना ती मोबाईल मध्ये पाहण्यात नक्कीच नसेल. सुंदर गोलंदाजी विक्रांत रोगे. आतापर्यंत 2 यशस्वी वेध घेतलेले चेंडू, अजूनही एकही धाव नाही. 2 गडी बाद. विजयी 24 धावांचं लक्ष. समीकरण बदलतंय. टॅप केलं गेलंय, थांबवलं गेलंय. येस 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 हा गोलंदाज आहे. कौतुक होत आहे. आता मात्र टाळ्या येत आहेत ते मात्र महाराजा तारकर्ली. आणि आज टाळ्या होऊन जाऊ देत. पूर्ण स्पर्धेतील विकेट मेडन. 2 गडी बाद आणि मेडन ओव्हर. मोठा पराक्रम म्हणावा लागेल आणि गरजेचं होतं, कारण धावा 9 होत्या आपल्या संघाकडे हे नक्कीच विकीला माहित आहे. आणि तीच कामगिरी झालेली निवड आणि सार्थक केले. आतापर्यंत विकीने आपलं काम चोख पार पाडलंय. आता मात्र मळई संघाला कुठेतरी जबाबदारीने खेळ करावा लागेल. कोणाला एकाला जबाबदारीने खेळ करावा लागेल. 18 चेंडू 24 धावा. समीकरण बदललंय. पहिला षटक निर्धाव आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव षटक म्हटल्यानंतर खरोखरच गोड गोड आठवणी घेऊन जाणार आहे विकी या स्पर्धेदरम्यान. काय गोलंदाजी, म्हणजे स्वप्नवत प्रवास म्हणावा लागेल तो महाराजा तारकर्ली संघाचा. आता मात्र गोलंदाजी एंडवरती. स्वतः कर्णधार, मालक, मार्गदर्शक हर्षवर्धन रोगे दाखल झालाय. तर स्ट्राईकला असेल सलामीवीर विठोबा. या खेळाडूकडे लक्ष असेल तो मळई संघाच्या डगआउट मधून. आणि लाईव्ह जोडले आहेत आपल्या समाजातील खेळाडू आणि अख्खा मळई हा सामना पाहतोय. तुमच्याही शुभेच्छा असतील. सुंदर फटका. ह्या खेळ करायचा आहे आपल्याला, कारण धावफलक हलता ठेवायचा आहे. पहिली धाव घेताना तू मी होतोय आणि मोठं अपील. फलंदाज बाद होतोय. याला जबाबदार कोण? आगीतून फोपाट्यात कॉल कोणाचा होता? कोणाचाही असू देत, पण माघारी गेलाय तो मात्र अनिल कोयंडे. गरज नव्हती, कारण धावा
निघतायत, निघू देत. एक एक दोन दोन धावावरती भर द्यावा लागेल, पण मात्र आत्महत्या केली जाते ती मात्र अनिल कडून. तिसरा गडी बाद, एक अशी धावसंख्या, गडी बाद 3. हा सामना आपण स्वप्नात पाहतोय का? दोन्ही संघांच्या छातीमध्ये धडधड, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. नक्कीच जितू दादा, तुमचे नक्कीच खूप खूप आभार. एवढी सुंदर स्पर्धा आपण भरवलात. सर्व कंपनी, सर्व टीमचे, सर्व आयोजक ज्यांनी ही स्पर्धा भरवली, ज्यांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचं मनभरून कौतुक. लाईव्ह जोडलेले प्रेक्षक वर्ग, तुमचंही कौतुक, तुम्हालाही शुभेच्छा. दोन्ही संघाचे अनेक प्रेक्षक वर्ग हा सामना आणि ही स्पर्धा पाहते आणि त्यामुळेच ही स्पर्धा कुठेतरी यशस्वी होते. एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्या खेळाडूंसाठी आपण निर्माण केलात, उभा केलात, त्याबद्दल तुमचेही विशेष आभार. पुन्हा एकदा जितू दादा, नक्कीच वडिलांच्या निधनानंतर प्रेरित होऊन कैलासजी जयवंत आबा चौगुले यांच्या स्मरणार्थ ही श्रद्धांजली चषक 2025. आबा तुमच्या आठवणी नक्कीच स्मरणात राहतील. सुंदर चेंडू, काय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. मी म्हटलं होतं दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, चुरशीचे आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक धाव ऍड होते, धावसंख्या झाली ती मात्र 2. अशी 3 गडी बाद 2. दुसरं षटक प्रगती पथावरती, गोलंदाजी एंड वरती हर्षवर्धन रोगे. विठोबा अपेक्षा आहेत या खेळाडूकडून. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवले. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच काय खेळ, एका धावेसाठी झगडावं लागतंय आणि हा खेळ आहे. मी सांगितलं होतं छोट्या धावसंख्येचा खेळ आणि पाठलाग नेहमीच कठीण असतो आणि ते चिन्ह दिसतंय. पुन्हा एकदा दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. जरा फास्ट घ्या, थोडासा काळोख होतोय, त्यामुळे सहकार्य करा. दोन्ही संघांना समान संधी असू देत. उडवलाय चेंडू, ट्रॅव्हल इनटू द डिफेन्स. षटकार, समाधान आणि बऱ्याच वेळानंतर आनंद देणारा, मळईच्या डगआउट मध्ये टाळ्यांना उत्स्फूर्त करणारा, शिट्ट्यांना वाव देणारा हा फटका. धावा नेऊन ठेवल्या त्या 9 वरती. देखना फटका. विठोबा, मी मगाशीच म्हटलं पंढरीचा पांडुरंग नावातच विठोबा उभा राहील का आणि व्हावं लागेल. 28 युगे आपल्या भक्तांसाठी पंढरीचा पांडुरंग उभा आहे. आता मात्र तुला उभं राहावं लागेल. सुंदर फटका. आता समजलंय नेमकं करायचंय काय, कारण 24 धावा. ओहो, मोठा अपील 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 आणि दाद दिली जाते. फलंदाज बाद होतोय. काय चाललंय, काय होतंय, घाई गडबड. हा दबाव आहे की जिद्द, ती मात्र महाराजा तारकर्ली संघ बघा लगेच एकजूट झाली. गणपती बाप्पाचा जय जयकार नक्कीच होणार, नावातच महाराजा. तर दुसऱ्या एंड वरून जय बजरंगबली संघाचा तारणहार मिस्टर पप्पू बाबल, प्रशांत बाबल मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. नवीन फलंदाज, 4था गडी बाद होतोय. यामध्ये 2 रन आउट. चुकीला माफी नाही आहे. सुटलेली बंदुकीतील गोळी आणि निघालेले तोंडातून शब्द कधीही पाठी येत नाहीत. आणि तसंच काहीसं सुटलेला नॉनस्ट्राइक एंड वरून धावण्यासाठी प्रयत्न आणि आलेला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करणारा तो थ्रो आणि गडी बाद. धावसंख्या स्थिर आहे ती 9. विजयी 10, माफ करा, विजयी 24 धावांचं लक्ष. अजूनही 14 धावांची गरज. तोपर्यंत हर्षवर्धन दादा कमाल पे धमाल कोण करणार. जो जीता वही सिकंदर. नोमॅन्स लँड वरती विठोबा एका धावेने धावफलक घालता करतोय. षटकाची समाप्ती. 12 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अर्थातच 13 धावांची गरज. म्हणजे झालेल्या 12 चेंडू मध्ये 11 धावा झाल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला 13 धावा अपेक्षित असतील. क्या बोलते पब्लिक, कोणता संघ आजच्या दिवसातील अनबिटेबल अपराजित टायटल आपल्या डोक्यावरती, खांद्यावरती
मिरवणार हे पाहणं नक्कीच आवश्यक असेल. 2023 ची पुनरावृत्ती होईल का? या सामन्याचा हिरो कोण होणार हे येणारे 12 चेंडू नक्कीच सांगून जातील. गोलंदाजी एंड वरती मिस्टर तेजस साधिये, तर स्ट्राईकला विठोबा. तेजस वर्सेस विठोबा, देवगड वर्सेस मालवण, जय बजरंग वर्सेस महाराजा तारकर्ली. बॅटची कट. ओ हो हो हो, विठोबाचं नियंत्रण, निश्चय, आणि याला सुरुंग लावला गेलाय तो मात्र तेजस कडून, आणि तेजसला सुंदर साथ दिली जाते. ती झेल घेतलेला खेळाडू इंद्रजित. कौतुक करावं तर कोणाचं, अगदी चारही बाजूने सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी तर फलंदाजी, गोलंदाजीचं गोलंदाजी, आणि त्याहून सुंदर म्हणजे क्षेत्ररक्षण. खरोखरच गावित समाजामध्ये एवढे सुंदर खेळाडू, एवढा सुंदर खेळ दाखवला जातोय. या मैदानावरती डोळ्यांचा पारणं फेडणारे हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा हादरा म्हणावा लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू तेजसने ओळखलं. न्यू बॅटर, नवीन फलंदाज अनिरुद्ध पेडणेकर दाखल झालाय मैदानामध्ये. सोबतीला असेल नक्कीच मोठा खेळाडू, मार्गदर्शक, आपल्या संघाचा तारणहार, त्यामुळे जबेची बाजू असेल. प्रत्येक चेंडू मागे मार्गदर्शन केलं जाईल. ब्राईटनेस वाढवायचा आहे. समोरील कॅमेरामॅन तेजस. पुढील चेंडू सामना करेल अनिरुद्ध. ब्लॉक केलेला चेंडू खणून काढलाय. एका धावावरती समाधान मानली जाईल का, की दुसऱ्या धावेचा कॉल येईल? चेंडूवरती विकी येतोय. एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती मात्र 12 अशी. अजूनही 12 धावांची गरज. येणारे चेंडू असतील ते 10. काय सामना रंगलाय, अपेक्षेपेक्षा भारी. जगात भारी आपली गाभित समाज टुर्नामेंट. काय सामना रंगलाय. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस पुन्हा एकदा सामना करेल प्रशांत बाबल, मिस्टर पप्पू तारणहार. बॅटची कट. ओ हो हो हो, लक लक अँड लक. त्यापेक्षा अनुभव आणि सांघिक खेळ पहा. पुन्हा एकदा एकटावलाय तो मात्र महाराजा तारकर्ली संघ. 6वा हादरा 12 या धावसंख्येवरती. काय उलटफेर होतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मिस्टर तन्मय प्रभू. यस्ती मागे सूत्र हलवणारा, क्रिकेट विश्वातील एकमेव देव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. हे मी नाही तर अख्खं जग म्हणतो. पण आज मात्र मैदानामध्ये दिबा पाटील स्टेडियम कामोठे नवी मुंबई येथे क्रिकेटमध्ये यष्टी मागे आता मात्र सूत्र हलवायला सुरुवात केली आहे. हर्षवर्धन रोगे कर्णधार. 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावा. विकेट 6 गडी बाद. तन्मय धावून काढलेली एक चोरटी धाव म्हणावी लागेल. अगदी चोरटी म्हणजे बेंबीतली काढलेली धाव, घशातली पण म्हणत नाहीये. अगदी बेंबीतली काढलेली. क्षेत्ररक्षक चूक केली नसती तर आता मात्र निर्णय वेगळा दिसला असता. 7वा गडी दिसला असता. पण चूक झाली आहे. चुकीला माफी नाही आहे. चूक कुठेतरी सुधारावी लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. येस, पुन्हा एकदा तेजस उडवण्याचा प्रयत्न. पंचांकडे बिग 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 अपील. पंच दाद देतील का? फलंदाज बाद. मेगा अपील आणि विश्वासपूर्ण अपील. नक्कीच हर्षवर्धन रोगे यष्टी मागे एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून पाहिलं जातं. 7वा खेळाडू माघारी परततोय. अनिरुद्ध पेडणेकर बाद होतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज प्रतीक कोयडे. मिस्टर भाऊ दाखल झालाय. भाऊला कमाल करावी लागेल. सळसळत रक्त तरुणाई मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 13 अशी. बघा मी सांगितलं होतं 23 धावा झाल्या. 24 धावा. अजूनही 11 धावांची गरज. येणारे चेंडू
8 चेंडू, राहिलेले गडी 3. काय समीकरण आलंय? 7 चेंडू 7. ओके ओके. बघा प्रत्येक खेळाडू प्रेरित करतोय, प्रेरणा देतोय, उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आपल्या प्रत्येक खेळाडूला. ब्लॉक ब्लॉक, फलंदाज बाद. काय सेलिब्रेशन, आनंद. बॅटची कट, गडी बाद. 8वा गडी माघारी परततोय. राहिलेले चेंडू 6 आणि विजयासाठी समीकरण येत आहे 6 चेंडू आणि 11 धावा. राहिलेले गडी 2. सेमी फायनलचा हा थरार. आजचा दिवस यशस्वी झालाय का? त्यावरती पब्लिक. काय सामना, रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अंतिम सामना उद्या आहे आणि अंतिम सामन्याची रंगीत तालीम आपल्याला पाहायला मिळते का? नवीन फलंदाज प्रशांत मंचेकर मैदानामध्ये दाखल होतोय. कोण उचलणार हे शिवधनुष्य? आर पार तडी पार कोण होणार? विजयाचा गुलाल, शिट्ट्या टोप्या कोण उधळणार? विजयाचा महामेरू. गोलंदाजी एंडवरती बदल. मिस्टर सुकृत जोशी दाखल झालाय. प्रशांत मंचेकर तर स्ट्राईकला प्रभू. तन्मय प्रभू आपल्याला दिसतोय. तन्मय कडून नक्कीच अपेक्षा असतील 6 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे हाणामारी करावीच लागेल. आता मात्र इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. जो होगा इधर ही होगा, आखो देखा होगा. स्वप्नातून बाहेर यावं लागेल आणि आपल्या मनगटातील ताकदीचा वापर करावा लागेल. मनातील वादळ या मैदानामध्ये उभं करावं लागेल. विरोधात असेल सुकृत जोशी. महाराजा तारकर्ली की जय बजरंग बली. फटका उडालाय. गडीबाद 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 होतोय आणि शेवटची सरते शेवटी जोडी मैदानात. राहिलेलं विजयाच्या दिशेने शेवटचं पाऊल टाकलं जाईल का आणि कधी टाकलं जाईल? केवढा मोठा विजय असेल तो मात्र महाराजा तारकर्ली संघाचा. काय सामना आलाय. दोन्ही संघांचं नक्कीच मी कौतुक करेन. एवढा सुंदर खेळ आपण दाखवलात. राहिलेले 5 चेंडू 11 धावा आणि एकच गडी शिल्लक. 5-11-1. कमाल धमाल. शेवटची जोडी. मिस्टर प्रवीण कोंडे दाखल झालाय. प्रवीण म्हटल्यानंतर नक्कीच बॉक्स क्रिकेट मध्ये आदराने आणि नक्कीच मोठा खेळाडू म्हणून पाहिलं जातं. प्रवीण ताकद दाखवावी लागेल, दमखम दाखवावं लागेल. आता तुला ओरडण्यासारखं शिल्लकच काय राहिलं नाही आहे. बनायचंय तर हिरो. 5 चेंडू 11 धावा. सुकृत जोशी. महाराजा तारकर्ली की अजूनही जय बजरंग बली. फटका आलाय, फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. तेजस चेंडूवरती येतोय 1 धाव. 4 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेस करावं लागेल. आता मात्र प्रशांत मंचेकर दाखल झालाय. कोणाची चूक कधी झाली, कोणामुळे हा सामना एवढा रंगला, कुठे चुकलं असेल हे गणित करायची ही वेळ नाहीये. खेळ साकारावा लागेल. सुंदर चेंडू, वाईड चेंडू, वाईड वाईड वाईड. 1 धाव ऍड होईल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती 15, म्हणजे येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. शेवटचा गडी काय होईल, काय घडेल, काय बिघडेल आपल्याला डोळ्यांनी पाहायचं आहे. हो 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 बिग हिट आणि सरते शेवटी विजय प्राप्त केला. आणि मी म्हटलं होतं छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना कधीही कठीणच असतो आणि तेच घडलं. घडलं बिघडलं जे काही घडलं ते कोणत्या संघासाठी चांगलं झालं हे आपण पाहिलं. महाराजा तारकर्ली संघ पहिल्या दिवसातील फायनलिस्ट, अनबिटेबल अपराजित संघ. तर जय बजरंग बली संघ निराश होऊ नका. आपल्यापेक्षा सुंदर खेळ कोणी दाखवला